महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून व महाराष्ट्र राज्य शिवसेना प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून 20 लाख रुपयांच्या निधीतून मोची समाज सभा मंडप व वॉल कंपाऊंडचे भूमिपूजन बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी जांबुमुनी सांस्कृतिक भवन समोर सोनीनगर हुडको येथे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, सर्व पक्षीय नेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आजचा कार्यक्रम हा माझ्यासाठी खूप भावनिक करणारा कार्यक्रम आहे. सर्वप्रथम मी माननीय हेमगड्डी साहेबांचं, भंडारे साहेबांचं आणि समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मला आभार मानायचे आहेत. ते आभार एवढ्यासाठी मानायचे आहेत की समाजाचे एक घटक म्हणून, समाजाची एक कन्या म्हणून इथे तुम्ही बसलेल्या प्रत्येकाने मला घडवलंय. आज मला डोळ्यासमोर उभं राहतंय मोचे एकता आंदोलन उभं राहतंय. माझ्या डोळ्यासमोर आदरणीय राजेंद्रजी भंडारे काका उभे राहत आहेत. माझ्या डोळ्यासमोर आज या ठिकाणी आपण ज्या वेळेला कंदीलचे चिन्ह घेऊन बसवराजी म्हेत्रे साहेबांना अपक्ष लढवलेलं होतं आणि आमच्या बाबूरावजी म्हेत्रे काकांनी माझं शूटिंग काढायला लावलेलं होतं, मला ते आठवतंय. आज मला आठवतंय जेव्हा मी 12वीच्या बोर्डात आले होते आणि तुम्ही लोकांनी याच सभागृहात माझा सत्कार केला होता, मला आज ती आठवण माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. मला आठवतंय ज्या वेळेला मला डॉक्टरेट मिळाली तेव्हा तुम्ही माझा सत्कार केला, मला ते आठवतंय. ज्या वेळेला मला दिल्लीचा सावित्रीचा लेख पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्या याच समाजाने माझा सत्कार भव्य दिव्य रीतीनं आपल्या लष्कर बापूजीनगर भागामध्ये केला होता, मला ते आठवतंय. ज्या वेळेला मला शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं तेव्हा सगळे पक्ष बाजूला ठेवून माझ्या समाजाचे सगळे लोक हे माझ्या सोबत उभे राहिले आणि भले कोणी काही म्हणेल पण आमच्या समाजाच्या मुलीला कुठलाही पक्ष जर पद देत असेल तर आम्ही तिचा सत्कार केला पाहिजे म्हणून तुम्ही सगळे लोक एकत्र आलात, तुम्ही सत्कार केलात, मला ते आठवतंय. ज्या वेळेला मी आरोग्य शिबिरं घेतली, मोदीमध्ये घेतलं, सत्यनाम चौकामध्ये घेतलं, कुंभा नाक्यामध्ये घेतलं, तर प्रत्येक वेळेला आपला पक्ष बाजूला ठेवून माझ्या समाजाची पोरगी जर काही धडपडत असेल ना तर आपण तिच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही सगळे लोक आलात. मला ते सगळं आठवतंय आणि खरोखर माझ्या डोळ्यात पाणी येतंय. आज जो का आहे अजूनही भंडारे साहेब आता जोडीताईचे 20 लाख आणि प्रणितीताईचे 10 लाख आणि किसन जाधव यांनी 50 लाख म्हणजे जवळजवळ 80 लाख रुपये आपल्या सभांसाठी या ठिकाणी आहे. पण हे करत असताना ते प्रामुख्याने कारण समाजातले सर्व प्रमुख बांधव या ठिकाणी आहेत. जसं ज्योतिताईंनी उल्लेख केले की अनेक महिला भगिनींसाठी असतील, युवकांसाठी, बेरोजगाराचे असतील, याच्यासाठी आपण सरकार मोडाचे काय पण माझ्या समाजासाठी हे पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये केलं. येणाऱ्या 22 पिढीसाठी जसं रशीद आसादे सर अध्यक्ष असताना एक सिव्हिलमध्ये कार्यक्रम घेतला होतो समाजाचे दशा आणि दिशा, पण आपणच आहोत की समाजाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून आपल्याला यापुढे करायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो की ज्योतिताई की समाजाचे काही अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी. ज्यामुळे प्रशासनाचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. मला वाटतं जवळजवळ त्याच्यापासून 30 वर्ष झाले, तो 30 वर्ष झाला तो प्रश्न अजून देखील निघाले. तर आपण मुख्यमंत्र्यांचा खूप जवळ आहात, मुख्यमंत्री आपल्याला विश्वास ठेवलेला आहे. त्या संदर्भात एक चांगले वक्ते म्हणून आपण शिवसेनेमध्ये का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला झंडावात आहे. तर मी आपल्याला विनंती करतो की शाळेचं काम आणि त्याच पद्धतीने मी तो आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मूळची मालिका माती माधुरा महासंघाच्या माध्यमातून आम्ही गेले 6 वर्षापासून सोलापूर शहर जिल्हा ज्यामध्ये मूळची समाज हा बाबू जगजीवन आर्थिक विकास महामंडळ व्हायला पाहिजे या उद्देशाने गेले 6 वर्ष आपण सोलापूरचा समाजात काम करतोय. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रियदर्शन साठे, सरस्वती कासलोलकर, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, रतिकांत कमलापुरे, रवी आसादे, प्राध्यापक नरसिंह आसादे, करेप्पा जंगम, सिद्धराम कामाठी, शिवराज जगले, मारिपा कंपली, कुमार जंगडेकर, नागनाथ वाघमारे आदी उपस्थित होते.